सो आज मी तुम्हाला हेलो गाइस वेलकम टू बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। हेलो गाइस आई एम हियर। अभी वीडियो में ज्यादा व्यूज जाएंगे, बस देखते रहिए रास्ता। पुणा आज आम्ही पहिल्यांदा जातोय, म्हणजे मी आणि मिताली पहिल्यांदा पुण्याला जातोय. हा खूप वेळा जाऊन आलाय. माझी आई बाबा असताना जाऊन आली आहे. मला लहानपणी नेलेलं असं ती म्हणते, पण मला काहीच आठवत नाहीये. सो मला खूप वर्षापासून जायचं होतं दगडूशेठ गणपतीला भेट द्यायला. सो आम्ही आता ते प्लॅन केलेलं आहे आणि ते सक्सेसफुल होत आहे. हे झालं. आम्ही 2 दिवस जातोय पुण्याला आणि आमची बॅग पॅकिंग किती झाल्यात ते आम्ही तुम्हाला 5-6 बॅगा आहेत फक्त 2 दिवसाच्या पिकनिकसाठी. आता आम्ही हॅडलिफ्ट मध्ये ये एन्जॉय करा. लहानपणी गाईज आहे ना, आम्हाला ना शाळेच्या पिकनिकला नेलं नाही, त्यासाठी आम्ही चालले आता मोठे होऊन पिकनिक. बघू शकता गाईज आमचा मित्र किती मेहनत करतोय. जय हाय तर बोल, जय गणपती बाप्पा. सो आम्ही आता निघालेलो आहे पुण्याला फायनली. पूर्ण जर्नी आमच्या बरोबर नक्की बघा. सो आम्ही आता फास्टॅगसाठी थांबलोय. फास्टॅग बनवतोय आणि गाडी पुढे चालली आहे. ये ना कॉन्टेंट साठी गाईज काही बोलते. गाडी एका जागी थांबली आहे, तिने ना हँडब्रेक पण दाबले. गाडी पुढे कशी चालली? गाडी खरंच पुढे गेली होती. याला हल्ली असतील त्याच्यामध्ये ते वाटले सेन्स नाही आहे त्याला. कोणते सेन्स? आम्ही पुण्याला चाललोय. ये आणि झोपेतून उठली, आता कॅमेरा चालू केला म्हणून स्वतःचा चेहरा दिसण्यासाठी. बघितलं किती लोकांना आपला चेहरा. सो आम्ही खूप टाइमपासून प्लॅन करत होतो. ऑलमोस्ट 1-2 वर्ष झाले की माझं असं होतं की मला दगडूशेठ हलवाईला जायचं, दगडूशेठ हलवाईला फिरणार आहे. सो ही आमची सडन प्लॅन झालेली ट्रिप आहे आणि ह्याचे आई बाबा पाठवत नव्हते. थँक्यू फॉर ताई, व्हिडिओ कॉलमुळे झालं सगळं. मी आहे सगळ्यांना रेडी करणारी. मी इनिशिएटिव्ह घेतलंय म्हणून हे लोक माझ्याबरोबर आज पिकनिकला आहेत. गाईज बाय. आता खूप मोठं होतं. कुठे जायचंय जेवायला? फुटबॉलमध्ये. आणि फुटबॉल कसा उघडतो? असा सुंदर चॉकलेटचा बंगला. फूड मॉल म्हणून काहीतरी जेवण असतं, तिथे जेवायला मिळतं. पण तिला असं वाटलं की फुटबॉल असतो ज्याच्यात आम्ही जेवायला जातो. बिचारी माझी आई साधी बोळी. तुमच्या पण आई अशा आहेत ज्यांना अजून माहीत नाही आहे फूड मॉल काय असतं, तर नक्की कमेंट करून सांगा. सो आम्ही आता फर्स्ट हॉल्ट घेतला आहे. जेवायला थांबतोय आम्ही. हॉटेलचं नाव आहे नवरत्न. आईला एवढी चिंता आहे की फोन करून सांगते आम्ही झोपू की नको झोपू. आता आमची ऑर्डर देऊन झाली आहे. सो आमच्या मितालीला हिंदी येत नाही, तर तिने ऑर्डर दिली आहे की ज़्यादा स्वीट और जास्त भी तिखट नाही आहे ना, ऐसा उसने ऑर्डर दिया है. सो ही काजू करी आहे, इथे नान आहे आणि आमची सगळी मंडळी खायला बसली आहे. मला टेस्ट करून सांगतो. टेस्ट यम्मी काय हॉल्ट घ्यायचं असेल तर हॉटेलला नक्की विजिट करा. हम लोग है ना तूफानी कार चलाना, तूफानी. चलो लेट्स गो. नहीं दिखाना, अभी स्पीड बढ़ाने ले. चलो ना वाजत नाही वाजत का? तू हात लावतो म्हणून. The next morning. बाय. आम्ही आता चाललोय पुणे फिरायला. सो लेट्स गो. बरं वाटतंय, बघायला मजा येते. मजा येते. सगळं बघते मी. सगळं बघ काय काय कुठे कुठे काय आहे. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. काय काय आठवतं? कुठे कुठे आले तू? आठवत आहे का काय? काही नाही आठवत आता. सो आम्ही पोहोचलोय दगडूशेठ गणपतीच्या इथे. 11 वाजलेत. तुम्हाला आहे ना आता मिररमधून गणपती बघायला भेटणार. पार्किंगला येण्यासाठी इथे महात्मा फुले मंडई आहे. ती दाखव. महात्मा फुले मंडई. तिथून ती बिल्डिंग आहे, तिथे पार्किंग आहे. सो आम्ही एक्सप्लोअर करतोय आज पुणे. सूर्यदेव बघा, एवढं ऊन आहे यार. दिस इज वॉट. बाहेर आता दर्शन झालेलं आहे. मूर्ती ती एवढी सुरेख आहे ना, एकदम भारी आहे. भारी असं वाटतं बघत राहावं. लाईनवर असं थांबायला देतं, पण तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे ती मूर्ती. इथूनच वॉकेबल डिस्टन्सवरती शनिवार बाजार. ती लोक सगळं मागे राहिलेत. मी आले पुढे. आय डोंट नो मी बरोबर आले की नाही. मी काम करते. सो त्याच्यामुळे हे लोकांकडे लक्ष देऊ नका. हे लोक
मला काहीच झालेलं बघा काहीच. आम्ही आले श्रीमंत वडापाव मिसळ खायला. हे इंदोरी इंदोरी पोहे आणि आणि तर्री. तर्री. येस, खाऊन सांग एक नंबर टेस्ट. वेगळं आहे ते वेगळं आहे. काही लस्सी 10 रुपयाची लस्सी छान आहे पण ठीक आहे. तर आम्ही एंटर केलं आहे शनिवारवाड्यामध्ये. तिथे पार्किंग फ्री आहे बाय द वे, पण तुम्हाला लवकर यायला लागेल. पण आम्ही लेट आलो म्हणून आम्ही त्या साईडला आम्ही पार्किंग पण तिकडे दाखवलं. लवकरच आलेले पण आहे ना आमची ताई लवकर उठत नाही ना तो प्रॉब्लेम. हो, हे असं तयार व्हायचं असेल तर मग टाइम लागणार ना. छान दिसणं पण इम्पॉर्टंट आहे गाईस. किती मस्त भारी आहे. वेलकम टू शनिवार वाडा. अमेझिंग व्ह्यू दाखवते मी तुला. लोकात म्हणजे दाखवलं ना मी तिकडे होती आता ती वरून व्ह्यू दाखवते. म्हणजे ते रील शूट करते ब्रँडचं. तो आता आम्ही आलो लाल महलला. माय गॉड लुक एट दिस. मस्तानी खायला आलो आहे. ते लोकेशन आहे ते सुजाता मस्तानी म्हणून आहे. आता आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी लागेल. मग तुम्ही पण इथे येऊन खाऊ शकता. यांचा अजून सेल वाढ. मम्मी कसं होतं? मस्त ना, एक नंबर ना. पहिल्यांदा एक्सप्रेशन बघ कसे एकदम नॅचरल आले एकदम नॅचरल आणि एकदम टाईट झालेले. चला एक नंबर होतं. आम्ही जेवलोच नाही आहे. आम्ही डायरेक्ट ते जे पोहे खाल्ले त्याच्यानंतर फिरलो, लाल महाल वगैरे पाहिलं आणि डायरेक्ट हे मस्तानी खाल्लं आणि पोट भरलं. म्हणजे लिटरली आम्हाला म्हणजे स्पेसच नाही. असं वाटलं आम्ही खूप खाल्लं पण काय खाल्लंच नाही आहे. फक्त पाणी पितोय. इथे असं गरम आहे पण हां गरम हां बॉडीमधनं ती चिकट होत. कारण की इथे समुद्र नाही आहे ना मोस्टली. मला तरी असं वाटतं म्हणून. कारण की इथे फक्त ड्राय आहे जे काही आहे ते. गाडी आली. तुला फिरावं लागणार. तुझ्यासाठी थोडी थांबणार आहे एका जागेवरती. मी हिच्यासाठी थांबायचं. कसं करते. आता आपण चाललं सारसबागला. मी आता चालले तिला गेले कारने. मी आली स्कूटीवर. स्कूटी स्ट्रेट. आता साधारण वाजले 5 आणि आम्ही आता जेवायला आलो आहे. बिकॉज आमचं पोट फुल आहे पण हिला औषध घ्यायचं आहे. खायला आलो. हे आहे लकी रेस्टॉरंट जिथे आम्ही आलो. डोळे किती मस्त. हाय ब्लू आहे. आम्ही आलेलो सारसबाग. ये चलो लेट्स गो गाइस लेट्स गो. चला सो आमचा डे 1 हा कम्प्लीट झाला आहे फिरून. हा लास्ट आम्ही सारसबागेत आलेलो आणि इथला बाप्पा खूप क्यूट आहे. जसं तुम्हाला मी दाखवतेच आहे. सो पुण्यात आला तर नक्की सारसबागेला या. सगळ्यात क्यूट मस्ट विजिट. एन्जॉय आणि डे 2 आमचा नक्की बघा. The next day. झालं चालू झालं. सो गाइस गुड मॉर्निंग. डे 2 इन पुणे. पण आम्ही आज जातोय मला माहिती असेल मिताली रील बनवते इंस्टाग्रामवरती. पण ती रीलमध्ये एवढी एनर्जी कुठून आणते माहिती आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये ना हे बघा काय करते. पूर्ण वेळ ती झोपून असते आणि ना स्वतःला चार्ज करते आणि म्हणून तिचे असे डान्सचे एवढे रील चांगले येतात. हे रिझन आहे खरं तर. म्हणून तिथे फुल एनर्जी असते आणि आम्ही उन्हामध्ये चालतो ना आम्ही लगेच थकून जातो. प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये हा असा व्यक्ती असतो जो दिवसभर झोपतो. आणि आम्ही गाडीमध्ये ना एवढी मस्ती करतोय पण तिला काहीच पडली नाही. फक्त लोकेशन आलं की ती उठणार आणि तिकडे काम झालं की मग झोपणार. असं आहे तिथे काम. विचारते तुमच्या ग्रुपमध्ये असं कोण आहे ते सांगा कमेंट करा. हा बेबी कम टू जेजुरी लेट्स गो. बघा जेजुरी गड. सो आम्ही आता जेजुरीला पोहोचलो आहे ऑलरेडी. तुम्हाला दाखवलं आहे मगाशी. तर आम्हाला त्या डोंगरावर पोहोचायचं आहे. 2 रस्ते आहेत इथे. आम्ही जिथून बाईक जातात त्या रस्त्याने आलो आहे आणि आम्हाला आता पायऱ्यांचा रस्ता जॉईन करायचा आहे.
सो गाईस तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा मंदिराचा. ताई बोला येळकोट येळकोट जय मल्ला. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं, भाई ये क्या हो रहा है भाई. बोला येळकोट येळकोट. आता 1 तास झाला आम्हाला लाईनीत. शूटिंग अलाउड नाही. इथे पण मिताली दिसतात. हो गाईज आम्ही पाणीपुरी चेस करतोय. चेस कम ऑन. की औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के. ह्यांचं एक्सप्रेशन बघून मला पण नाही राहत आहे. कधीच मुंबईला नाही ट्राय केलं. गाईज आम्ही निघालो आहे पुण्यावरून. आत्ता ऑलमोस्ट वाजल्यात 8:45 आणि आमची गाडी बंद पडते आहे. मॅकॅनिक इकडे अवेलेबल नाही आहे. आता आम्हाला कळत नाही आहे एक्झॅक्टली आम्ही काय करणार आहोत. सो टोल आम्ही ऑलरेडी क्रॉस केला आहे. धक्का देणार होता पण गणपती बाप्पा. आमची गाडी चालू होते पुन्हा बंद पडते. मॅकॅनिक पर्यंत आम्ही गेलो. खूप झटके देते गाडी, खूप झटके देते. मी अपडेट देत नाही. गाईज आमची गाडी पुन्हा बंद पडली. 5-5 मिनिटांनी बंद पडते. आता टनल आम्ही क्रॉस करू. आमच्या बरोबर एक जोक झाला आहे की आम्हाला वाटलं टनल खूप मोठं आहे म्हणून आम्ही आधीच ब्रेक घेतला होता. आम्ही टनल मधून जातोय आणि आम्ही आता अशा प्रकारे टनलच्या बाहेर पडलेलो आहोत. तर गाडी परत हा बोलला ना उद्या सकाळी, म्हणून ते आता सकाळीच होते मी पण बोललेलो उद्या सकाळी निघूया. उद्या सकाळी मग तेच होतंय ना. उद्या सकाळी निघूया बोललेलो. ते म्हणतच नव्हतं घरी इकडे यायचं. माझं तर हे पण नव्हतं. तू चुप राहा. तुला तू बघ ह्याच्यात प्रूफ आहे. ह्याच्यात प्रूफ आहे. काय तू रेकॉर्ड नाही केलं? केलंय चालू आहे. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. लोणावळ्यात आता पोचलो ऑलमोस्ट. बंद पडत पडत आता वाजलेले आहेत 10:19 आम्ही. सो आता इथे एक राणे मोटर्स म्हणून आहे जिथे आम्ही चाललो आहे. सो गाईस आता आम्ही पोहोचत आलोय. फक्त 200 मीटर बाकी आहे. आता गाडी आणली आहे आम्ही गॅरेजजवळ. हे डॉक्टर आहेत 2 गाडीचे. आप भी ठीक करके देता हूँ. जे चेक करतायत आमच्या गाडीला काय झालंय. आणि इकडे आमचे सगळे माणसं टेन्शनमध्ये. आणि हा महाराज इकडे आराम करतोय. हा एक म्हातारा आणि ही आमच्याकडे आहेच ऑलरेडी. तिच्यापेक्षा जास्त हा थकतो. फायनली आता 20 किलोमीटर राहिले आहेत आम्ही मुंबईला पोचायला. गाडी अजून पण 30 आणि 35च्या स्पीडला आमची चाललेली आहे. सो आम्ही खूप स्लो चाललो आहे कारण आम्हाला तसे इंस्ट्रक्शन दिले. और हमें मुंबई में पहुंचा दिया है इसने. बोला था 3-3:30 बजे तक तुम लोग को घर पे ड्रॉप करूँगा. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे.